आजची ट्रिक पाहूया आपण. आजची ट्रिक काय ते आपण बघणार आहोत. आता सध्या आपण इंटेलिजन्स या विषयावर बघतोय. आपण इंटेलिजन्स मध्ये आपण अॅनालॉजी हा टॉपिक पाहतोय. अॅनालॉजी मध्ये पार्ट 1 पाहिला आपण, पार्ट 2 पाहिला, आता आपण पार्ट 3 पाहणार आहोत. बघा, अॅनालॉजी ट्रिक्स पार्ट 3 नंबर ट्रिक्स. आता जे नंबर्स आहेत त्या नंबर बरोबर आपल्याला खेळायचे. सोपं आहे, खूप मजा येते नंबर बरोबर खेळायला. नंबर म्हणजे खूप छान असतात. काही काही नंबर जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित आपण जर त्याच्याबरोबर हे केलं की आपल्याला आन्सर मिळतात. आता या नंबर बरोबर खेळण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला स्क्वेअर पार्ट पाहिजे, आपल्याला क्यूब पार्ट पाहिजे, त्यानंतर आपल्याला प्राईम नंबर पार्ट पाहिजे. बरोबर आहे. हे नंबर जर आपल्याला पार्ट असतील तर आपल्याला ह्याच्याबरोबर म्हणजे हे करताना सोपं जाणार आहे. म्हणजे आपले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सोडवताना आपल्याला एकदम इझी जाणार आहे. चला तर आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया की क्वेश्चन कशा प्रकारचे आहेत ते पाहणार आहोत. आता जे क्वेश्चन दिलेत ते क्वेश्चन आपण बघूया. बघा या ठिकाणी काय दिले? 24, 42, 57 आणि क्वेश्चन मार्क. आता 24चं 42 कसं आलं? आता हे बघा, कधी कधी प्रश्न असे असतात की आपल्याला वाटतं खूप जटिल आहेत, खूप अवघड आहेत, पण हे अवघड नसतात, खूप इझी असतात. तुम्ही जर नंबरकड नीट पाहिलं तर तुमच्या नीट लक्षात येईल की बाबा 24चं 42 कसं आलेलं आहे. काय केलं असेल रे? इझी आहे, एकदम इझी आहे. काय करायचं बघा, ह्या ठिकाणी 2 आहे आणि इकडे काय 4 आहे, म्हणजे 2 2 जा 4 आलं. किंवा हे करूया, आता इकडे 4 आहे, इकडे 2 झालंय त्याला. बरोबर आहे. म्हणजे नंबर काय केलं त्यांनी? फिरवलं आहे. म्हणजे 2 च्या जागी काय केलं बघा, इकडचं इकडे, इकडचं इकडे, म्हणजे फिरवलेलं आहे. तसं आता इथं 57 आहे, मग 57चा नंबर फिरवा म्हणजे 5 तिकडे जाणार आणि 7 इकडे येणार, म्हणजे 75 उत्तर येणार. मग 75 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2. बघा किती इझी पद्धत आहे. अवघड आहे का? काही अवघड नाही. आपल्याला वाटतं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण काही कॉम्प्लिकेटेड नसतं. कधी कधी असे इझी प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये येतात, पण आपल्याला कन्फ्युज करून टाकतात. त्यामुळं क्वेश्चन कडे नीट पाहायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दुसरा 3, 11, 8 क्वेश्चन मार्क. बघा आपल्याला माहिती आहे अॅनालॉजी म्हणजे काय, तर एकमेकांचा काहीतरी सहसंबंध असतो. आता 3 ला 11 आले, 8 ला काय येणार? आता 3 आणि 11चा विचार जर केला आपण काय येऊ शकतो याचा विचार करा. बघा मी तुम्हाला मागाशी सांगितले तुम्हाला स्क्वेअर पार्ट पाहिजे, क्यूब पार्ट पाहिजे, त्यानंतर प्राईम नंबर माहित पाहिजे. आता 3 जर समजा आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर आहे, 11 सुद्धा प्राईम नंबर आहे. मग आता 8 असं बघायला गेलं तर मग आता हा असं येणार आहे का? 8 प्राईम नंबर आहे का? नाही. त्यामुळे जी अॅनालॉजी जुळणार आहे का? नाही. मग आता काय संबंध असणार दुसरा? तर आपण वेगळा विचार करूया. काय विचार करूया? 3 चा स्क्वेअर काय येणार आहे रे? 9 येणार आहे. बरोबर आहे. पण इथे 11 आहे, मग 11 ला किती कमी पडतात? 2 कमी पडतात. म्हणजे जर आपण 3 च्या स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे, 3 चा जर स्क्वेअर केला तर त्यामध्ये किती होणार आहे? 9. 9 + 2 केलं 11 येणार आहे. हाच फॉर्म्युला इकडे युज होतो का बघूया आपण. 8 चा स्क्वेअर करूया. 8 चा स्क्वेअर काय होणार आहे रे? 8 चा स्क्वेअर आपल्याला पार्ट पाहिजे तुम्हाला माहिती सांगितलं 64. त्याच्यामध्ये आपण 2 मिक्स करूया 66. आहे का ऑप्शन मध्ये 66? येस, ऑप्शन नंबर 3. म्हणजे आपली अॅनालॉजी जी आहे ती बरोबर आहे. ठीक आहे. ठीक. नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. काय दिलंय? 6 ला 10, 7 ला क्वेश्चन. आता बघा ह्या ठिकाणी 6 ला 10. बघा 6 आणि 10 याच्यामध्ये काय फरक आहे? 4 चा डिफरन्स आहे. म्हणजे 6 प्लस आपण केलं की यात 10 येणार आहे. मग 7 मध्ये आपण 4 मिक्स करा. 7 + 4 11 आहे का इथं? नाही. म्हणजे हे अॅनालॉजी चालणार आहे का? नाही. हेच आपल्याला चालणार नाही. मग आपण काय करूया? ह्याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया आपण. 6 2 जा काय करूया? 6 2 जा किती झाले? 12 झाले. मग तिथं 10 आहे. मग काय करूया? -2 करूया म्हणजे आपलं 10 आलं. 10 तसं तिकडे सेम होते का बघूया. मग 7 × काय 2 किती होणार आहे? 14 -2 किती? 12. 12 आहे का रे ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन नंबर 3. म्हणजे बघा किती इझी पद्धतीने आपण केलेलं आहे. आपण इझी पद्धतीने हे करू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. आता आपण 3 क्वेश्चन सोडवले, हे जरा इझी वाटले. आता 4 कडे बघूया आपण. 396 132 264 क्वेश्चन मार्क. 88 972 628 आणि 448. आता काय संबंध असेल 396 आणि 132 चा? आता या ठिकाणी नीट पहा. तुम्ही नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नीट कधीही क्वेश्चन बघताना व्यवस्थित बघायचा. क्वेश्चन जर आपण व्यवस्थित पाहिला तर आपल्याला तो उत्तर लगेच लक्षात येतं. क्वेश्चन अवघड नाही. क्वेश्चन वाटतो अवघड, पण अवघड आहे का? नाही. बघा ह्या ठिकाणी थोडा विचार करा. इथं 3 आहे, इथं 1 आहे, 9 आहे, 3 आहे, 6 आहे, 2 आहे. काय तर क्लिक झालं का तुम्हाला रे? झालं असेल क्लिक. बघा 3 1 जा 3
इथं 9 आहे म्हणजे 3 जा 9, इथं 6 आहे 3 जा 6 म्हणजे 392 ला कशाने डिव्हिजन केलेलं आहे? 396 डिवायडेड बाय 3 जर केलं तर आपल्याला हे उत्तर मिळतं 132. म्हणजे हाच फॉर्म्युला इकडे लागू होतो का आपण बघूया. आता काय 264 डिवायडेड बाय 3 ने जर ह्याला डिवाइड केलं तर 3 8 जा काय होणार आहे 24. मग 2 राहिले, मग 3 8 जा परत 24 म्हणजे 88 आहे का ऑप्शन मध्ये 88? यस, ऑप्शन नंबर 1. बघा किती इझी पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. आपल्याला वाटतं अवघड, पण अवघड नाही, खूप इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 464 7 क्वेश्चन मार्क. आता ह्या ठिकाणी बघा तुमच्या इथं बघितल्या लक्षात आलं पाहिजे की 464 7 काय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की याचं उत्तर काय येऊ शकतं. तर ह्या ठिकाणी बघा 4 आणि 64 काय संबंध आहे संबंध मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सुरुवातीला सांगितलं व्हिडिओमध्ये की बाबांनो की तुम्हाला स्क्वेअर क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. 64 काय आहे, कोणाचा स्क्वेअर आहे 64? 8 चा आहे, पण इथं स्क्वेअर आहे का? नाही, इथं 4 दिलेलं आहे. मग अजून काय आहे 4 चा क्यूब काय आहे रे? 4 चा क्यूब 64 आहे, बरोबर आहे. मग 7 चा क्यूब, मग 7 चा क्यूब आपल्याला माहिती आहे. 7 चा क्यूब काय आहे आपल्याला तुम्हाला पाठ करायला सांगितलंय 343 हा त्याचा क्यूब आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 2. हे तुम्हाला आता व्यवस्थित कळलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आपण पाहणार आहोत. बघा या ठिकाणी काय 57 12 85 क्वेश्चन मार्क. आता बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की क्वेश्चन कडे नीट पाहणं गरजेचं आहे. क्वेश्चन कडे नीट पाहिलं की तुम्हाला उत्तर मिळतं. आता 57 आणि 12 चा काही संबंध आहे का? दूर पर्यंत संबंध येत नाही. 85 चं मग काय येणार आहे? इकडे 24 13 19 आणि 41 छोटे छोटे नंबर आहेत. मग आता काय संबंध असू शकतो बाबा? नीट विचार केला की उत्तर तुम्हाला मिळतं. हे मी मगाशी सांगितलं. आता ह्या ठिकाणी आपण काय करूया की बाबा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. 5 7 35 नाहीयेत. ओके, मग ह्या दोघांचं ऍडिशन करून बघायचं का? 5 + 7 12 5 + 7 काय येतं 5 + 7 12 हे उत्तर बरोबर आहे का बघा 5 + 7. ओके, मग आता 8 + 5 करूया. 8 + 5 13 ऑप्शन आहे का? यस, ऑप्शन नंबर 2. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आपला जो तर्क लावलाय आपण तो बरोबर आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता मग बघा क्वेश्चन अवघड वाटला, पण अवघड होता का? नाही, एकदम सोपा होता. आता 7 नंबर क्वेश्चन बघूया. 5 12 6 क्वेश्चन मार्क हा 2020 च्या एक्झाम मध्ये स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता. बघा स्कॉलरशिप एक्झाम मध्ये अॅनालॉजी मधला हा जो नंबर ट्रिक्स आहेत त्यातले बरेच प्रश्न एक्झाम मध्ये आले होते. त्यामुळे हा टॉपिक नीट करणं गरजेचा आहे. बघा 5 आणि 12 6 ला क्वेश्चन मार्क. आता आपण बघा 5 आणि 12 मध्ये काय संबंध आहे का? आता आपण जर तसा विचार केला की 5 2 जा 10 + 2 केलं तर काय येणार आहे 12 येणार आहे. मग तसं आपला बरोबर होतंय का लॉजिक आपण बघूया. 5 2 जा 10 + 2 12 ह्याला लॉजिक होते का बघूया. 6 2 जा 12 + 2 14 आहे का? नाही, म्हणजे हे लॉजिक चुकीचं आहे. मग आता काय करायचं आपण? दुसरं लॉजिक वापरा. काय आता दुसरं लॉजिक? आता काय करायचं मग 12 कसं येईल? तर अजून एक हे आहे की 5 × 3 15 - 3 केलं 12 आलं. तसंच सेम 6 × 3 18 - 3 15 आहे का रे ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन नंबर 2. म्हणजे हे लॉजिक आपलं करेक्ट आहे. बघा म्हणजे हे लॉजिक वापरलं की तुम्हाला उत्तर बरोबर मिळतं. 2020 च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला होता. आता 8 नंबर क्वेश्चन 241 त्या ठिकाणी काय आले 4124 372 क्वेश्चन मार्क. 2019 च्या एक्झाम मध्ये हा पण प्रश्न आला होता. 2019 जी स्कॉलरशिप एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न आला होता. आता या ठिकाणी व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे. थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. आता बघा 241 आता याला जर मल्टिप्लिकेशन करत बसलो आपण, मल्टिप्लिकेशन करून जर हे उत्तर काढायचं म्हणलं
तरी उत्तर येत नाही. मग थोडं आता काय करायचं, नंबर बरोबर खेळायचं. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की नंबर बरोबर खेळायला मजा येते. नंबर जे आहे आपण जे गेम खेळतो ना वेगळं, तसं नंबरची गेम असते, तर आपण नंबर बरोबर खेळायचंय. आता बघा इथं 2 आहे, इकडं 4 आहे, इकडं 4 आहे, इकडं 1 आणि इकडे 4 नंबर आहेत. मग इकडे 1 2 आहे, मग 1 आहे 4 आहे. मग असं याचं काही लॉजिक होतं का? यस, ह्याचं लॉजिक आपण या प्रकारे लावलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. म्हणजे काय करायचं बघा, ह्या ठिकाणी बघा काय 2 आपण नंबरची फोड केली, हे 2 आणि हे 4 आहे, ह्याला 2 नंबरची फोड केली आणि ह्याला सिंगल नंबरची फोड केली. म्हणजे 2 ला जर मी 2 ने मल्टिप्लिकेशन केलं तर माझं उत्तर 4 आले. म्हणजे मला काय करावं लागेल, 3 ला 2 ने मल्टिप्लिकेशन करावं. ओके, ह्या 4 ला जर मी 3 ने मल्टिप्लिकेशन केलं तर माझं उत्तर 12 आलेलं आहे. म्हणजे मला 7 ने जर मी 3 ला मल्टिप्लिकेशन केलं तर काय उत्तर येते ते बघायचंय. मग आता हे 1 आणि 4 मध्ये काय, मला कितीने मल्टिप्लिकेशन केले, मी 4 ने मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा. मग ह्या 2 ला कितीने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 4 ने. बर, ही ट्रिक आता इथं तर ओके झाले, पण इथं ओके का आपण बघूया, चेक करूया. हा 3 2 जा 6, 6 वाले 1 2 आणि 3 आहेत. ओके, त्यानंतर 7 3 जा किती, 21. 21 वाले कोण आहे, आता हा एकटाच आहे इथं 21. ओके, म्हणजे इथं आपण बरोबर चाललोय. आता इथं बघा काय आले, 1 4 जा 4 आले, मग 2 4 जा 8. मग आता 8 कुठं आहे, यस ह्या ठिकाणी 8 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. बघा कधी कधी काय असतं की नंबर बरोबर खेळायचं, मला काय म्हणलं, मजा वेगळीच असते. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं की तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं, हे व्यवस्थित केल्यानंतर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ह्या ठिकाणी 9 नंबरचा क्वेश्चन, 85046 क्वेश्चन मार्क. 2019च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला होता. म्हणजे ह्याच्या आधीचा पण 2019ला, हा पण 2019ला. म्हणजे बघा नंबर ट्रिक्स जे आहे ते बरेच प्रश्न अॅनालॉजीचे एक्झाम मध्ये स्कॉलरशिपच्या आलेले आहेत, त्यामुळे नीट व्यवस्थित अभ्यास करायचा याचा. 8504, आता काय संबंध आहे का 504 आणि इकडं 6 काय येणार? हा आता बघा, तसं जर आपण विचार करायला गेला तर आपल्याला काय स्क्वेअर आणि क्यूब आपल्याला पार्ट पाहिजे. जर मी विचार केला तर 8 चा स्क्वेअर काय येतो, 64 येतो. आणि मी 8 चा जर माझा क्यूब जर बघितला 512 म्हणजे 512. तर 512 म्हणल्यानंतर मला काय करावं लागेल, 512 जर मी असा विचार केला तर मला, जर मी असं हे केलं तर माझ्या डोक्यात एक लक्षात येतं की मी जर 8 चा जर क्यूब केला, 8 चा क्यूब 512 मायनस 8, मायनस जर 8 केलं तर माझं उत्तर येतं 504. माझं उत्तर काय येतं, 504. हेच इकडे लागू होतं का बघूया. ठीक आहे, 6 चा क्यूब काय आहे रे, 6 चा क्यूब आपल्याला माहिती आहे 269. काय, मग यातनं मायनस जर मी 6 केलं तर 210 आहे का ऑप्शन मध्ये? यस, 210 किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. बघा किती इझी पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब पाठ असतील तर तुम्हाला जवळजवळचा संबंध लगेच नंबरचा लक्षात येतो. आपण अशा सिंपल पद्धतीने सोडवू शकतो. आता क्वेश्चन नंबर आपण काय करूया, 10 काय दिलंय, 42 ला 10 आलेलं आहे, 93 ला क्वेश्चन मार्क. आता बघा या ठिकाणी 42 आणि 10, आता याचं पण नंबर बरोबर आपल्याला खेळायचंय. बघा आता मी काय करले, या ठिकाणी हा क्वेश्चन 2023 ला आलेला आहे. कधी आलेला आहे, 2023च्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, सिंपल पद्धतीने हे सोडवायचंय. हे काय करायचंय, सिंपल पद्धतीने सोडवायचंय. ते आता आपण बघूया कशा प्रकारे सोडवायचं. 42 10, मी जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, कुणाचं, 4 आणि 2 चं, 4 2 जा 8 आलेलं आहे, बरोबर आहे. मग आता मला काय पाहिजे रे, अजून 10 ला 2 मिक्स करायला. मी जर इथं या ठिकाणी 2 मिक्स करायचे म्हटल्यानंतर काय करावं लागेल मला, 4 - 2 या दोघांचं ऍडिशन केलं तर 10 येणार आहे. हे दोघांचं ऍडिशन केलं काय येणार आहे, 10 येणार आहे. ठीक आहे, सेम असं याचं होतं का बघूया. 9 × 3 किती येणार आहे, 27. 9 - 3 किती, 6. दोघांचं ऍडिशन 33 कुठं आहे, ऑप्शन नंबर 4. बघा किती सिंपल पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. त्या ठिकाणी काय केलं, पहिल्यांदा 4 × 2 8 केलं, 4 - 2 केलं आणि त्यात ते प्लस केलं तर आन्सर 10 आलं. सेम असं केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, एल ला सी डी ला काय. आता एल म्हणजे आपल्याला माहिती आहे हा रोमन नंबर आहे. ते काय आहेत, रोमन नंबर. एल म्हणजे काय असतं, 50, सी म्हणजे सेंचुरी 100,
डी म्हणजे 500, इथं पुढे क्वेश्चन मार्क विचारलाय. तर याचं उत्तर एक्स, के, एम आणि पी या 4 पैकी काय येतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येतं. बघा, अॅनॉलॉजीचे आपण वेगवेगळे क्वेश्चन पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पाहिले, स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये कोणकोणते प्रश्न आले ते सुद्धा पाहिले. आता तुम्ही बघितलं गेलं तर स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये अॅनॉलॉजीचा नंबर जो पार्ट आहे यातले बरेच प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत. त्यामुळे हा पार्ट व्यवस्थित नीट करायचा तुम्ही. त्यासाठी स्क्वेअर पार्ट करा 20 पर्यंत, क्यूब पार्ट करा 10 पर्यंत, प्राईम नंबर माहित पाहिजे तुम्हाला, प्राईम नंबर पण व्यवस्थित 100 पर्यंत पार्ट करा. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो अवघड जाणार नाही आणि तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क मिळून जातील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान ट्रिक तुम्हाला शिकायला मिळतील. आता आपण पार्ट 3 पाहिला, आपण पार्ट 4 नेक्स्ट ह्याच्यात पाहणार.